माऊलींनी सांगितले सकाळशी येते अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे। ह्या दिंडीमध्ये सर्वांना सहभागी येण्यासाठी किंवा सर्व जमातीच्या लोकांना सर्व जातीच्या लोकांनी या ठिकाणी लहान थोर सगळ्यांना एकत्र येऊन ही वारी करण्यासाठी या ठिकाणी माऊलीची कल्पना अशी होती की विश्व ही माझे घर, विश्वची माझे घर अशी माऊलींची संकल्पना होती। आणि त्या संकल्पनेतूनच माऊलींनी ह्या वारीची परंपरा या ठिकाणी माऊलींची यांची वारीची परंपरा सुरू केली की जेणेकरून सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन नामस्मरण करावं। कारण कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय उपयोग कशाचा नाही। कलियुग उद्धार हरीच्या नामे, ह्या कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामस्मरणाने उद्धार होतो। आणि म्हणून या ठिकाणी वारीची ही संकल्पना आहे आणि याचा उद्देश की सर्व समाजातील सर्व जातीतील लोकांनी एकत्र येऊन त्यावेळी ते 10-15 दिवस महिना असेल त्यावेळी तरी सगळं एक सर्व एक विसरतात। अगदी मुस्लिम असला तरी माऊली म्हणून बोलवतो, ही ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे। आणि या वारीमध्ये चालत असताना कशाचंही कुणालाही भान राहत नाही। अगदी 80 वर्षाचे बोरगावचे एक मामा आहे तिथं, ते एसीमधनं गाडीत दरवाज्यातनं एसीमध्ये गाडीमध्ये बसतात। कधी एसीच्या गाडीशिवाय प्रवास केला नाही त्यांनी, पण आता ते चालत आलेले आहेत। म्हणजे अशी बरीच लोक आहेत की ज्यांना घरी चालता पण येत नाही, पण या वारीमध्ये ते चालत असतात। त्यांना कशाचंही त्यामध्ये त्यांना त्रास वाटत नाही, कारण नामस्मरणामध्ये आपण असतो त्यामुळे आपलं त्याच्याकडे कशाचंही लक्ष नसतं, कुठलीही वेदना होत नाही, काही होत नाही, काय होत नाही। तुम्ही कधीपासून करता वारी? मी खरं सांगायचं तर आमच्या घरामध्ये कोणी वारकरी नव्हतं। आमचे जे महाराज आहेत आमचे गुरु, ते जालन्याचे ब्रह्मचारी आहेत, ते आमच्या गावामध्ये गेली 17-18 वर्षे राहायला आलेत। आणि ते आल्यानंतर थोडंसं त्यांच्या संपर्कात गेलो आणि 7 ते 8 वर्षापूर्वी 8 ते 10 वर्षापूर्वी मी माळ घातली आणि त्यांच्या आशीर्वादानं माळ घालून पहिलं कीर्तन त्याच व्यासपीठावर केलं। त्यांच्या आशीर्वादानं पहिलं कीर्तन त्यांच्याच व्यासपीठावर केलं, त्याच व्यासपीठावर। आणि त्यांच्या आशीर्वादानं आता 3 वर्ष झालं मी विना घेऊन त्या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी आहे। का पांडुरंग एवढा तुम्हाला का होतो, का तुम्हाला आवडतं? पंढरी हेची माझी माहेर, वारकऱ्याचं माहेरच पंढरपूर आहे। आणि मग माहेर कुणाला आवडत नाही असं या जगामध्ये कोणच नाही। दुसरी गोष्ट, बाकीचे देवांचा जर विचार केला, तीर्थांचा जर विचार केला तर त्या तीर्थामध्ये काहीतरी परिश्रम घ्यावे लागतात, पण तुका म्हणे देखील कळस मोक्ष। फक्त पंढरपुरात पांडुरंगाचा कळस बघितला तरी तुम्हाला काय होतं, मोक्ष प्राप्त होतो। किंवा फक्त त्या भगवंताचं नाव घेतलं तरी, बघा बाकीच्या तीर्थाचे देव बघा, कोण आडवे आहेत, कोण उभे आहेत, कसे आहेत, पण आमचा हा विठ्ठल आहे तो फक्त उभा आहे आणि वाट पाहे उभा भेटीसाठी आवडी, कपाळू तातडी उतावेळ, तो भक्तासाठी वाट बघत बसतो। जसं एखाद्या सासरवासिनीला आपली आई वाट बघत्या असं वाटल्यानंतर त्याला काही त्रास वाटत नाही, तसं या ठिकाणी म्हणून आम्हाला त्या विठ्ठलाचंही वाटतं। आपण भेटीला कुणाकडे जातो, जो आपली आतुरतीनं वाट बघतो त्याच्याकडे जातो। तसं आमचे पांडुरंग हे काय करतात, वाट बघतात, भेटीसाठी उभा कृपाळू तातडी उतावेळ, तो भेटीसाठी उतावेळ आहे भक्तांच्या, आणि म्हणून त्याच्याकडे जावं वाटतं। आपल्याला जे आपल्याला मान देतात किंवा ज्यांना आपलं बरं वाटतं त्यांच्याकडेच आपण जातो, दुसरं कुणाकडे जात नाही। तसा हा पांडुरंग काय करतो, हा भक्तांच्यासाठी उतावेळ झालेला आहे आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही भेटीसाठी जातो। सर्वसाधारण दिंडी सुरू झाली की मुक्कामच्या ठिकाणी संध्याकाळी हरिपाठ होतो। हरिपाठ झाल्यानंतर रात्री कीर्तन किंवा प्रवचन होतं। त्यानंतर सकाळी
4:30 वाजता काकडा होतो. या काकड्यामध्ये आमच्या दिंडीमध्ये आमचे बोरगावचे अण्णा असतील, आबा असतील, यांनी एवढं फार मोठं सहकार्य, बोरगावच्या मंडळीने एवढा मला सहकार्यामध्ये केलेलं आहे की खरोखर आम्ही त्यांचा आभार मानतो की काकड्यासाठी त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. सकाळी 4:30ला आमचा काकडा चालू होतो. 4:30 ते 6-7:30पर्यंत काकडा होतो. काकडा झाल्यानंतर चहा घेतला जातो आणि परत दिंडी चालू होती. दिंडी झाल्यानंतर कुठं नाश्ता असेल तिथं नाश्ता करायचा, जेवण असेल तिथं जेवण करायचं. ज्या ठिकाणी नाश्त्याला जाईल, जेवणाला जाईल त्या ठिकाणी भजन, तिथं अभंग म्हणायचे, 4 भजन घ्यायचं. त्यानंतर परत वाटचाल चालू होती. नंतर रस्त्यामध्ये आम्ही फुगड्या वगैरे खेळतो, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो. आणि मग असं खेळत खेळत आम्ही त्या ठिकाणी संध्याकाळी मुक्काम ठिकाणी पोचल्यानंतर तिथं परत आमचा रात्री हरिपाठ होतो. म्हणजे सकाळी काकडा, रात्री हरिपाठ, रात्री कीर्तन आणि अशा प्रकारे भजन वगैरे, प्रवचन वगैरे असा आमचा नित्यनेमाचा कार्यक्रम चालू असतो. किती किलोमीटर आहे तुमच्या गावापासून आमच्या गावापासून 170 किलोमीटर आहे. अच्छा, म्हणजे 170 किलोमीटर तुम्ही चालत येता? हो, 170 किलोमीटर आणि चालत जाताना वाहनातून परत जातो. काय वारीला आले एक वेगळाच अनुभव मिळतो. आपल्या या महाराष्ट्राची परंपरा आहे की आषाढी वारी अतिशय सर्वात मोठा उत्सव हा वारी म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. 8-10 लाख लोक तरी असतात. 8-10 लाख लोक एवढ्या जागेमध्ये कसे बसतात याचाच फक्त विचार करा. त्याच्यापेक्षा दुसरा चमत्कार सांगायचं काही कामच नाही. कारण तिथं गेल्यानंतर एवढा आनंद होतो की आपण माहेरीला गेल्यानंतर जसा आनंद होतो तसाच त्या ठिकाणी आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या उत्सवामध्ये गर्दी वगैरे काहीसुद्धा आपल्याला जाणवत नाही, काहीसुद्धा त्याचं काही वाटत नाही. अतिशय आनंद होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि दुसरी एक गोष्ट बघा, मला हे म्हणायचं आहे, ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो ना, वारीमध्ये आल्यानंतर म्हणजे पूर्ण महाराष्ट्राभरातनं वारकरी येतात, बरोबर आहे? बरोबर. किंवा मग आता नदीला गेल्यानंतर आहे ना, खूप सारे लोक आंघोळ करतात किंवा नदीमध्ये तुमचं बऱ्याच गोष्टी तिकडे टाकल्या जातात. हां, किंवा आपण त्याला निर्माल्य म्हणतो किंवा ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, किंवा असं काय म्हणायचं त्याला, त्याच्याबद्दल काय जनजागृती वगैरे करण्याचं काय हे करतात का तुम्ही काय? बरोबर आहे. आता नदीमध्ये बऱ्यापैकी ती गोष्ट आता होत आल्या सर्व व्यवस्थित की नदीमध्ये निर्माल्य वगैरे टाकायचं. आता बऱ्यापैकी नदीमध्ये न टाकता त्याची विल्हेवाट झाडांच्या ह्याच्यामध्ये किंवा त्याच्यापासून आता काही ठिकाणी बघा ते हार वगैरे आहेत ना, त्याच्यापासून सुगंधी अगरबत्त्या वगैरे, धूप वगैरे बनवायचं प्रोजेक्ट लोकांनी घेतला आहे. समाजामध्ये आता हळूहळू बदल व्हायला लागला आहे. पूर्वी कसं होतं, ह्याचं प्रमाण कमी होतं निर्माल्याचं वगैरे, त्यामुळे ते ठीक होतं. आता काय झालं, त्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं ते आता बघा, ह्या वारीमध्ये पूर्वी रस्त्याने येताना सुद्धा अस्वच्छता जास्त व्हायची. आता ती व्यवस्था झाली. कशामुळे झाली तर संख्या वाढल्यामुळं त्याची व्यवस्था करण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळं आता ती काही जास्त प्रॉब्लेम राहिलेला नाही. म्हणजे आता ती व्यवस्थित आहे.